त्या गुरुजींनी म्हणजेच कुंडली पाहणाऱ्यांनी असं काय सांगितलं होतं की आम्ही पूर्णपणे शॉकमध्ये गेलो होतो आणि आमचं नातं पूर्ण तुटण्यापर्यंत आलं होतं. हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगते. लव्ह स्टोरीच्या 5व्या भागात तुमचं स्वागत आहे. मम्मी जशी त्या गुरुजींकडे गेले, त्यांनी कुंडली पाहिल्यावरती ते एवढंच बोलले की यांचं लग्न निघत नाही किंवा तुम्ही यांचं लग्न करूच नका, आणि जरी तुम्ही तसंच लग्न केलं तर ते सेपरेट होऊ शकतात, त्यांची भांडणं लागू शकतात किंवा असं काही. तेव्हा आमच्या मनात एवढंच आलं की चला काही शांती पूजा असेल तर ती करूया. पण ते म्हणले एवढंच नाही, या व्यतिरिक्त पण काहीतरी होऊ शकतं, ते म्हणजे आमच्या एकमेकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. असं म्हटल्यावरती आम्ही पूर्णपणे ब्लँक झालो. आम्हाला समजलंच नाही की काय रिॲक्ट करायचं, काय घडतंय आणि काय नाही. आता जीवाचा धोका म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की कोणालाही काही होऊ शकतं. आता ही गोष्ट खूपच वेगळी होती आमच्यासाठी, कारण कोणी कोणाच्या आयुष्यात असल्यामुळे त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो ही नवीनच गोष्ट आहे. त्यात पण एक ट्विस्ट आहे, जीवाचा धोका दोघालाही होऊ शकतो, पण जास्तीत जास्त चान्सेस पण माझ्या नवऱ्यालाच होते. त्यामुळे त्याच्या घरातल्याने आम्ही सगळेजण जाम घाबरलो होतो. आम्हाला ह्या गोष्टीची पण भीती होती की आता हे सगळं कळाल्यानंतर आमची फॅमिली कशी रिॲक्ट करणार. आत्ताच कुठेतरी आयुष्यामध्ये शांती आली होती, तोपर्यंत असं पुढं काहीतरी घडलं. असं बिलकुलच नाहीये की आम्ही फक्त एकच गुरुजीकडे गेलो. आम्ही पूर्ण कोल्हापूर पालथं घातलं, एक आणि एक व्यक्तीकडे गेलो. तिथे पण सगळ्यांचे मत वेगळे होते. काही जणांचं सेम असंच उत्तर येत होतं, पण ही गोष्ट इग्नोर करण्यासारखी नव्हती. महत्वाचं म्हणजे तेव्हा माझ्या फॅमिलीचा पूर्णपणे सपोर्ट होता, त्यांनी आमच्या सोबतच होते, पण त्याच्या फॅमिलीचं थोडंसं रिॲक्शन वेगळंच होतं. पुढे काय झाले हे जाणून घेण्यासाठी फॉलो करून घ्या.